बिर्याणी कोणतीही असो त्याची चव ठरते त्यामध्ये वापरला जाणारा बिर्याणी मसाल्यावर। तर आज आपण असा घरगुती बिर्याणी मसाला करतोय ज्यापासून तुम्ही पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी अगदी सगळ्या प्रकारच्या बिर्याणी करू शकता। आणि हा मसाला असा आहे की त्याची बिर्याणी खाल्ल्यावर चव अगदी दिवसभर जिभेवर रेंगाळत राहील। 6 महिने टिकणारा हा मसाला, पण चव मात्र मार्केटमधल्या मसाल्याला सुद्धा लाजवेल अशी। एकदम करायला सोपा, फक्त परफेक्ट प्रमाण असणं महत्त्वाचं। तेच या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित सांगितलंय। रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी, चला करूया। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण बिर्याणी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। असा बिर्याणी मसाला की जो तुम्ही वापरला तर तुमची बिर्याणी उत्तमच होणार आहे। मग कुठलीही बिर्याणी करा, व्हेज बिर्याणी असेल, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी, पनीर बिर्याणी किंवा पुलावमध्ये सुद्धा तुम्ही थोडासा प्रमाणामध्ये हा मसाला वापरू शकता। तर बिर्याणीची चव खरं तर त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बिर्याणी मसाल्यावर अवलंबून असते। तो जर परफेक्ट असेल ना तर तुमची बिर्याणी उत्तम झालीच म्हणून समजायचं। आणि कुठल्या मसाल्यामध्ये काय काय व्हेरिएशन केले जातात, तर मसाले म्हणजे काय असतात, तर जे खडे मसाले असतात ते सगळे एकत्र घेऊन त्याचं कॉम्बिनेशन केलं जातं। मग पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, सांबार मसाला असे वेगवेगळे मसाले जे असतात ना त्यामध्ये स्पाइसेसच वापरले जातात, खडे मसालेच वापरले जातात। फक्त प्रत्येक गोष्टीसाठी एखाद्या पदार्थाचं प्रमाण किती घ्यायचं हे वेगवेगळं ठरवलं जातं, त्यामुळे त्या पदार्थाची चव बदलते। तर आज आपण परफेक्ट बिर्याणी मसाला कसा करायचा ते बघतोय। त्यासाठी इथं मी तुम्हाला चमच्याचं प्रमाण सांगितलंय। घरातला कुठलाही एक चमचा घ्यायचा आणि त्याने इथं सांगितलेलं प्रमाण घ्यायचं। मग तुम्ही टेबलस्पून घ्या किंवा घरातला पोहे खायचा चमचा घ्या। तर आता याला साहित्य काय लागणार आहे ते बघूयात। तर इथं मी हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। आता जर तुमच्याकडे मेजरिंग कपचा सेट असेल तर त्यामध्ये हा 1 टेबलस्पूनचा चमचा येतो, त्याने मी हे सगळे साहित्य मोजून घेतलेलं आहे। आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने इथं सांगितलेलं सगळं प्रमाण मोजून घ्या। कसंही चालेल, कुठलाही चमचा घ्या। आता इथं आपण घेतले 4 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून शहाजिरं, 4 टेबलस्पून हिरवी वेलची, 1 टेबलस्पून मसाला वेलची किंवा असं म्हणायला गेलात तर 10 ते 12 मसाला वेलची घेतल्यात, 6 इंच दालचिनी घेतलेली आहे, 2 टेबलस्पून काळी मिरी, 2 टेबलस्पून लवंग, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे, 5 ते 6 जावित्रीची फुलं घेतलेली आहेत आणि एक छोटंसं जायफळ घ्या। इथं मी मोठं जायफळाचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचसोबत इथं मी घेतल्यात 10 ते 15 बेडगी मिरची आणि 10 ते 15 तमालपत्र। तर बेडगी मिरची खरं तर बिर्याणी मसाल्यामध्ये वापरली जात नाही, पण रंग छान येतो म्हणून मी इथं बेडगी मिरची घेतली। तुम्हाला मिरची वापरायची नाही वापरली तरी पण चालेल। आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या मिरचीची देठं आणि याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या। कारण आपण काय म्हणालो की आपल्याला फक्त रंगासाठी ही मिरची वापरायची आहे, त्यामुळे याचं आपल्याला फक्त साल घ्यायचं आहे। बिया घेतल्यावर काय होतं ना की त्या मसाल्याला थोडासा पांढरट रंग येतो। शक्य होतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या। तर हे बघा, इथे आपण मिरच्यांमधल्या बिया आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत। आता मसाले भाजण्यासाठी पॅन तापत ठेवलाय। फक्त लक्षात घ्या, कुठलाही मसाला करत असताना जरी आपण परफेक्ट प्रमाण घेतलं तरी ते मसाले व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे। आता सगळे मसाले आपण एकत्र करून पण भाजू शकतो, पण शक्यतो करून काय करायचं की जे मसाले एकदम हलके फुलके असतात ते आधी भाजायचे आणि मग बाकीचे मसाले भाजायचे। तर आपण काय करतोय, पॅन तापत ठेवलाय, हलका गरम आहे तोपर्यंत आपण मिरच्या, तमालपत्र, कसुरी मेथी आणि ही जी जावित्री आहे जी अगदी हलकी फुलकी असते ती भाजून घेणार आहोत। जावित्री पाहिजे तर तुम्ही अशी थोडीशी तोडून टाकू शकता। आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे किंवा मध्यम करा आणि याला अगदी 1-2 मिनिटासाठी गरम करून घेऊ। मसाले खरं तर त्यांचा स्वतःचा सुगंध अगदी छान असतो, पण भाजल्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जाऊन तो मसाला जास्त टिकावा म्हणून आपल्याला फक्त गरम करायचं आहे। तर 1-2 मिनिटं भाजल्यावर बघा मसाले असे चांगले तापलेले आहेत, हाताला चटका लागतो आणि कसुरी मेथीचा रंग पण बघा असा हिरवट झाला आणि चुरली जाते। याचा अर्थ हे भाजून झालं आहे। याला एका ताटामध्ये काढून घेऊ। आता तोच पॅन मी परत तापायला ठेवला आहे, त्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात। दालचिनी अशी तोडून घालते मी, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी, धने घातलेले आहेत, साधं जिरं आणि शहाजिरं। आता आपल्याला फक्त काय आहे, याच्यातलं जे जायफळ आहे ते आत्ता घालायचं नाही,
आणि हळद आत्ता घालायची नाही आहे. आता हे मसालेसुद्धा आपल्याला साधारण एक 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. तर हे बघा, हे मसाले थोडासा जास्त वेळ घेतला मसाल्यांनी भाजायला. गॅस बंद करूयात. एक 3 ते 4 मिनिटात हे मसाले भाजून झाले. मस्त सुगंध येतो आहे. आता यालासुद्धा या ताटामध्येच काढून घ्यायचं आहे. आता आपण जे जायफळ घेतलेलं आहे ना, तर आता आपण काय करूयात, हे मसाले गरम असतानाच हे जायफळ याच्यामध्ये किसून घालायचं आहे. खरं तर एक मोठं जायफळ होतं म्हणून मी त्याच्यात बारीक तुकडे करून घेतले. तुमच्याकडे अगदी छोटंसं जायफळ असेल तर एक जायफळ घाला. फक्त काय आहे ना, तुम्ही लहान चमच्याने घेणार असाल तर जायफळाचं प्रमाण थोडंसं कमी करा. जायफळ घातलं तर यावरच घालायचं आहे थोडंसं मीठ, अगदी 2 ते 3 चिमूट आणि हळद. आता हे सगळं साहित्य आपण पूर्ण गार करून घेऊ. आता हे मसाले बघा पूर्ण गार झालेले आहेत. आता याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. लक्षात घ्या, मिक्सर मधून बारीक करताना मसाले पूर्ण गार हवेत. थोडे जरी गरम असतील ना तर त्याला मॉइश्चर सुटू शकतं. आता मिक्सरमधून बारीक करत असताना खूप बारीक वाटायचं नाही. तुम्ही बघाल ना, मार्केटमध्ये जो बिर्याणी मसाला मिळतो त्याच्यात असे थोडे थोडे जाड जाड मसाले असतात, तसं वाटायचं. पण तुम्हाला वाटतंय की बारीक वाटायचं तर बारीकसुद्धा वाटू शकता. याला आता ऑन ऑफ मोडवर बारीक करू, म्हणजे मसाला खूप जास्त बारीक वाटला जाणार नाही. तर हे बघा, आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आणि याचं टेक्स्चर बघा थोडंसं असं जाडसरच आहे. याच्यामध्ये जी मसाला वेलची, जे असे मोठे मसाले असतात ना, त्याचे चंक्स थोडे थोडे तसेच असतात. तुम्ही बाजारामध्ये मसाला जर घेतला ना बिर्याणीचा, असा थोडासा काळपट असतो आणि त्याच्यामध्ये असे चंक्स असतात. अगदी तशाच टेक्स्चरवर आपण हा मसाला बारीक करून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण बेडगी मिरची वापरली म्हणून याला असा बघा थोडासा लालसर रंग आलेला आहे. तुम्हाला जर बेडगी मिरची वापरायची नसेल आणि बाजारमध्ये मिळतो तसा काळपट रंगावर मसाला पाहिजे असेल तर बेडगी मिरची पूर्णपणे स्किप केली तरी पण चालणार आहे. आता गरम मसाला आणि बिर्याणी मसाला बऱ्यापैकी सेम असतो. फक्त गरम मसाला एकदम बारीक दळला जातो आणि चाळून घेतला जातो, किंवा एकदम बारीक दळून तसाच बरणीत भरला जातो. पण बिर्याणी मसाला मात्र थोडासा जाडजाड असतो. बिर्याणीमध्ये तो असा चांगला लागतो. तर हा बिर्याणी मसाला आपला तयार झालेला आहे. एवढं जे आपण प्रमाण घेतलं ना, त्याच्यामध्ये जवळपास 75 ते 80 ग्रॅम मसाला तयार झाला. हा मसाला तुम्ही एकदा करून ठेवला तर काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. काचेमुळे काय होतं ना, की तो मसाला जास्त दिवस टिकतो, त्याचा सुगंधसुद्धा जात नाही. मुख्य म्हणजे हवाबंद बरणी असेल तर बाहेरची हवा लागून त्याला मॉइश्चर चढत नाही. काचेची बरणी नसेल तर इतर कुठल्याही डब्यामध्ये भरून ठेवला तरी पण चालेल. एकदा हा करून ठेवला की 6 महिने आरामात टिकतो. फक्त याला पाण्याचा हात वगैरे लागून देऊ नका. आता कुठल्याही प्रकारची बिर्याणी करा, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, अंडा बिर्याणी, प्रत्येकाला चालतो. जर हा वापरायचा किती, जर तुम्ही अर्धा किलोची बिर्याणी करताय तर 1.5 ते 2 चमचे आपले हे जे टीस्पून असतात ना, ते 1.5 ते 2 चमचा, आणि जर 1 किलो असेल तर दुप्पट प्रमाण घ्या. तर अशा प्रकारे आज आपण हा बाजारामध्ये मिळतो अगदी तसाच किंवा त्याहून जास्त उत्तम चवीचा बिर्याणी मसाला केला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.